केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये महिलांसाठी काय? तर यावेळी महिलांसाठी 3 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या? पाहूयात. एक म्हणजे पीएम आवास योजनेतील 70% घरं ही महिलांना देणं. 25 जून 2015 ला पीएम आवास योजना लॉन्च करण्यात आली होती. शहरी आणि ग्रामीण भागातील सगळ्या बेघर लोकांना घर देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जातं. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं बनवण्यात आली आहेत आणि आता या अंतरिम बजेटमध्ये 2 कोटी घरं बनवण्याचं प्रस्तावित आहे. यातीलच 70% घरं महिलांना देण्याची म्हणजेच त्यांच्या नावावर करण्याचं सरकारनं जाहीर केलंय. महिलांच्या नावावर घर असणं हे महिलांना सक्षम बनवतं असं सरकारचं म्हणणं आहे. दुसरं आहे सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी लसीकरण राबवणं. अलीकडेच महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. ग्रामीण भागातील महिलांना तर याबाबत काही माहीतच नाहीये, मात्र शहरी भागातील महिलांमध्येही याबाबतची जागरूकता कमी असल्याचं दिसतं. ज्यांना माहीत आहे त्या महिला सर्व्हायकल कॅन्सरचं लसीकरण खर्चिक असल्यामुळे टाळाटाळ करताना दिसतात. पण आता भारतातच सर्व्हायकल कॅन्सरची लस बनवली जात असल्यानं ती सर्व महिलांनी घ्यावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि म्हणूनच सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी लसीकरण राबवण्यात सरकारनं लक्ष केंद्रित केलंय. तिसरं आहे 1 कोटी महिलांना लखपती दीदी असं बनवण्याचं ध्येय. 15 ऑगस्ट 2023 ला लखपती दीदी या योजनेची सुरुवात सरकारनं केली होती. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठीच ही योजना आखली गेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणं, ड्रोन चालवणं आणि दुरुस्ती करणं यासारख्या कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. शिवाय मुली शिक्षणासाठी लोन सुद्धा या योजनेअंतर्गत घेऊ शकतात. आतापर्यंत जवळपास 1 कोटी महिलांना आधीच लखपती दीदी बनवण्यात सरकार यशस्वी झालंय. तर पुढे स्वयंसहाय्यता गटांशी संबंधित भारतातील 2 कोटी महिलांना रोजगार देण्यासाठी प्रशिक्षित केलं जाणार असल्याचं प्रस्तावित होतं. तोच आकडा आता 3 कोटी महिलांचा करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे घर, आरोग्य आणि रोजगार या 3 मापदंडांच्या आधारे केंद्र सरकारनं महिला सक्षमीकरणाचं काम हाती घेतलंय आणि या बजेटमध्ये ते कसं केलं जाईल याचा संपूर्ण आराखडा सांगण्यात आलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा.